दरम्यान विदर्भाच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक सभागृहामध्ये आज चांगलेच भिडले। आम्ही विदर्भाचे प्रश्न मांडले असा विजय वडेट्टीवार यांनी दावा केला। विरोधकांनी विदर्भाचा प्रस्ताव मांडला नाही असं फडणवीस म्हणालेले। बघूयात काय खडाजंगी रंगली। कुठेही या आम्ही केलेल्या अनेक विषय मांडले, त्या संदर्भात कुठेही उत्तर समाधानकारक आम्हाला मिळालं नाही। विदर्भाच्या प्रश्नावर संत्रावर आम्ही बोललो की संत्राच्या संदर्भात आपलं वजन आहे दिल्लीत, आपण गेला तर फटकन होऊ शकतं। तर उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सांगितलं नाही की आम्ही संत्राच्या संदर्भात केंद्र सरकारने किंवा धानाच्या संदर्भात 20% जे काही निर्यात लावली, हे सगळ्या विषयाचं उत्तर आलं नाही। आम्ही विदर्भातले अनेक प्रश्न मांडलेत, पण आमच्याकडे आम्ही मांडलंच नाही असा संदेश जाऊ नये, आम्ही या सगळ्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, हे मी नमूद करतो अध्यक्ष म्हणून। विदर्भाच्या चर्चेचा एकही प्रस्ताव दिला नाही। खरं म्हणजे माझी अपेक्षा होती की अंतिम आठवडा प्रस्तावात तरी विरोधी पक्ष, आल्या जर तुम्ही नागपूरच्या अधिवेशनाचा इतिहास काढून बघितला तर किमान अंतिम आठवडाचा जो प्रस्ताव असतो हा विदर्भात तरी विदर्भाच्या चर्चेचा विरोधी पक्षातर्फे दिला जातो। मी अतिशय खेद व्यक्त करतो की विदर्भामध्ये अधिवेशनाला आलेल्या विरोधी पक्षाला विदर्भाचा सपशेल विसर पडला, ही खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची बाब आहे।